आणि यांत्रिक आणखी महत्त्वाची बातमी ती म्हणजे परळीच्या वैद्यनाथ सहकारी बँकेचे 10 कोटी रुपये किंबहुना जुने पैसे हे मुंबईच्या टिळकनगरमध्ये पोलिसांनी पकडले कारवाई करून। दरम्यान या बँकेवरती पंकजा मुंडे यांचं वर्चस्व आहे। आता हे 10 कोटी रुपये कुठे चालले होते असा सवाल उपस्थित करून राजकारण सुरू आहे, कारण हे पैसे ज्या व्हॅनमधून चाललेले होते त्या व्हॅनला ना सुरक्षा रक्षक होता ना ती व्हॅन बँकेची व्हॅन होती। टिळकनगर पोलीस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या याच गाडीत काल रात्री 10 कोटी 10 लाख रुपयांची रोकड सापडली आहे आणि तीही भाजप खासदार प्रीतम मुंडे संचालिका असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेची। त्यातली 10 कोटींची रक्कम जुन्या नोटांमध्ये आहे तर 10 लाख रुपयांची रक्कम 2000च्या नव्या नोटांमध्ये आहे। घाटकोपरच्या शाखेतून ही रक्कम पुण्याच्या शाखेकडे नेण्यात येत होती असं सांगितलं जातंय। काल कॅश सापडली घाटकोपरमध्ये ही आणि त्याच्यात अनअकाउंटेड काहीही सापडलेलं नाही। त्याच्या सोबतचे अकाउंट्स पण होते जे ज्या अधिकाऱ्यांनी ती कॅश जप्त केली त्यांनी पण ते अकाउंट्स चेक केलेले आहेत आणि तसं जर काही वावगं वाटलं असतं तर मला वाटतं त्याच्यावर तात्काळ ॲक्शन झाली असती। विविध शाखांना जे पैसे पाठवलेले आहे त्याच्या नोंदी आपण हे आमचे जे रजिस्टर आहे कॅश रजिस्टर रेमिटन्स रजिस्टर आहे याला नोंदी केलेले आहेत हे आपण बघू शकता। यामध्ये प्रत्येक डेट वाईज आपण कोणत्या शाखेला किती पैसे पाठवलेले आहे याच्या सर्व प्रकारच्या नोंदी केलेल्या आहेत। ही जी 17 तारखेची एक नोंद आहे ती मुंबई शाखेला 25 कोटी पाठवल्याची नोंद आहे। बँकेचे जनरल मॅनेजर विनोद खर्चेंच्या दाव्यानुसार परळीच्या मुख्य शाखेतून मुंबईला एकूण 25 कोटी रुपयांची रक्कम पाठवण्यात आली होती, ज्यातली 10 कोटी 10 लाखांची रक्कम घाटकोपरहून पिंपरी चिंचवडला पाठवली जात होती। मग उरलेली 15 कोटींची रक्कम कुठे गेली आणि जुन्या नोटा परळीहून मुंबईला आणि मुंबईहून पुन्हा पिंपरी चिंचवडला का पाठवल्या जात होत्या हा प्रश्न आहे। जर परळीच्या मुख्य शाखेतून या ठिकाणी पैसे हे घाटकोपरच्या शाखेत येत होते तर ते नव्या नोटा यायला पाहिजे होते, नव्या हजारचा तर बंद झाल्यात, मग त्या जुन्या कशा येऊ लागल्या? आता या संबंधित खरंच बँकेचे चेअरमन एक फार मोठे सावकार आहेत, त्यांच्याकडे पण बरेच पैसे आहेत, त्या बाबतीतले काही पैसे आहेत का, नेमके कुणाचे पैसे आहेत? आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की कुठलाही पैसा ज्यावेळेस एक बँक दुसऱ्या बँकेत आपल्या शाखेमध्ये जात असेल तर त्याच्यात बँकेची स्वतःची गाडी वापरते, ती बँकेची स्वतःची गाडी नाहीये। बँकेचे जे अधिकारी आले ते परळी शाखेचे आलेत, त्यात शिपाई जो आलाय तो पण परळी शाखेचा आहे आणि एकंदरच संबंधित विषयाच्या बाबतीमध्ये एवढी मोठी रक्कम तुम्ही ट्रान्सपोर्ट करत असताना सिक्युरिटी ऑफिसर का नव्हता हा एक मुख्य मुद्दा आहे। वैद्यनाथ सहकारी बँकेची रक्कम पकडल्यानंतर नाबार्डच्या अधिकाऱ्यांनीही चौकशी सुरू केली आहे, मात्र टिळकनगर पोलिसांनी रोकड घेऊन जाणाऱ्या तिघांना चौकशीनंतर सोडून दिलंय। सुभाष देशमुख मध्ये त्यांची लोकमंगल बँक होती, आता पंकजाची वैद्यनाथ बँक आहे, ते सांगलीचे आमदार भाजपाचे त्यांची उस्मानाबादला 5 करोड रुपये सापडलेत। मला वाटतं आज पैसे सापडतात कोणाकडे? दुर्दैवानं ही सगळे पैसे सापडतात हे भाजपाच्या सत्ता पक्षातल्या लोकांकडे, म्हणजे गावी सामान्य लोकांना 2400 रुपये मिळायला तयार नाही बँकेमध्ये, यांचे 10-10 कोटी 5-5 कोटी रुपये कुठं घेऊन चाललेत। म्हणजे आता असा प्रश्न की कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा या लोकांनी, असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे। नोटाबंदीला महिना उलटून गेलाय, एटीएम बाहेरच्या रांगा कायम आहेत, त्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी संबंधित बँकांची रोकडही सापडल्यानं संशयाचं वातावरण आहे, जे निष्पक्ष चौकशीशिवाय निवळणार नाही इतकंच। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।